सिद्धी आहे ना, बस नाही इकडे. चला आता फक्त शेवटचा आठवडा राहिलाय अधिवेशनाचा. अरे जास्त झालं. पण ते प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांना प्रश्न पडलाय की विरोधी पक्षानेच उत्तर द्यावं. नंतर बोलूया की अधिवेशनाच्या 2 आठवड्यातून महाराष्ट्राला काय मिळालं. एक तरी आता त्याला तुम्ही पण जबाबदार आहे, सांगतो मी. कसं आम्ही जबाबदार आहे? आम्ही नाही हो, आम्ही तुम्ही पण तुम्हाला असं हे लागतं बेसिक विषय विचारले तुम्ही कधी दावत पण नाही टीव्हीवर कोणी. तुम्हाला असे शोषा लागतो ते नोट हे ते लागतं तुम्हाला बोलतो तुम्हाला चटपटीत लागतं. नाही आम्हाला नाही चटपटीत. दादा, महाराष्ट्र सहकार बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. बारामती ऑइल कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा आरोप आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे, एरंडेश्वर असतील, अन्य वेगवेगळे अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील, MSC बँक असतील, या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे. आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र, ईडी वगैरे वगैरे वगैरे. आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय की इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी, 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची. आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील, आणि अजितदादांचं महत्वाचं हसन मुश्रीफांचं असतील. याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा. तर संजय संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार अशी माहिती आहे. ज्याला मान आहे त्याची हानी झाली असेल. संजय शिरसाटांना काय मान आहे. रोज नुसत्या आबरूचे दिंदवडे निघत आहेत आणि यांना मान आहे का. कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे, नोटा ठेवता कशा, ठेवायच्या तर नीट तरी ठेवायच्या ना, नीट तरी ठेवायच्या. आणि आता सांगतात कपडे होते, धड राकट नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या, आणि आता म्हणतात कपडे होते तिथं. मला सांगा स्वतःच्या घरात कुठं कपड्याची बॅग कुठे ठेवावं लागते का. काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला मान आहे त्याची हानी होईल. असे कित्येक दावे दाखल केले त्यांनी काय फरक पडणार आहे. यांनी दाखल करावाच असं माझं तर म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्याच्या आता राजकारण आता कुठल्या पातळीवर चाललं. अगदी तुम्ही बेडरूम मध्ये येऊनपर्यंत व्हिडिओ घेत असाल आणि व्हिडिओ व्हायरल करत असाल तर मग आपण कुठल्या पातळीवर जातो याचा विचार तुम्हीच केला पाहिजे. तुम्ही कुठल्या पातळीवर गेलेले होते, गेलेले आहे, याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकणं, तडीपारी करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं जे शिवसेना आहे बाळासाहेबांची याच्या लोकांना त्रास देणं, हे कुठल्या राजकारणात बसतं, कुठल्या तत्वामध्ये बसतं. संजय राऊत साहेबांना किती काय मला वाटतं 10-12 लाख रुपये भेटले म्हणून जेलमध्ये टाकणं, अनिल परबांचे 23,000चा टॅक्स म्हणून ईडीची चौकशी लावणं, आदित्य ठाकरेवर चुकीचे आरोप करणं जे कोर्टात बिरटात कुठंच सिद्ध झाले नाही, हे कोणत्या तत्वात बसतात. त्यामुळे तत्वाचं तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. पहिली गोष्ट, हे आम्ही थोडी काढले व्हिडिओ. आम्ही आलो तुमच्या घरामध्ये, संजय राऊत साहेब आले का, आले का, तुमच्याच लोकांनी काढले तुम्हीच दिले. त्याच्यामुळं राजकारण कुठल्या स्तरावर गेलं याचा विचार तुम्हीच केला पाहिजे की तुमच्याजवळ कोणते प्रकारचे लोक आहेत. प्रकरणावर त्यांचं असं म्हणणं आहे की मी सगळं लिगल करत होतो, मात्र तुमच्यासारखे काही लोक, अतिविद्वान लोक तिथं आले आणि त्याच्यामुळं तिथे आता अनेकांचं नुकसान झालं. तिथे एक चांगला उद्योग उभा राहणार होता, अनेकांना रोजगार मिळत होते, मात्र या सगळ्यात हे सगळं घालवलं आरोप करून. जी कंपनी रजिस्टर नाही, रजिस्ट्रेशनला मागच्या वर्षी अर्ज केलेला आहे, त्या कंपनीला टेंडर कसं मिळू शकतं. एक साधं तुम्ही महापालिकेत गेले 10,000 रुपयाचं कचरा स्वच्छ करायचं जरी, एखादं एक मुरुम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला 3 वर्षाचं इन्कम टॅक्स लागतं. हे 65 कोटीचं टेंडर असताना 3 वर्षाचं ITR कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही. जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले. जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे. तुम्ही सांगितलं होतं ना, खरं तर तुम्ही पत्रकारांनी विचारलं पाहिजे की 5 याच्यातले
पार्टनर आहे. कोण 5 पार्टनर? तुम्ही का नाव विचारत नाही आत्ता, पण का नाही विचारलं? ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत की 5 पार्टनर आहेत. ITR भरायचं नाही, कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही, तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही, गाव नाही तुमच्या मुलाचं, उत्पन्न नाही तुमच्या मुलाचं. तुमच्या मुलाला जरा येऊ द्या ना समोर कॅमेरा, त्याला जरा सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हणून, असं माझं मत आहे. त्यांचं म्हणणं आहे 5 पार्टनर ज्यावेळेस आम्ही बीड करणार होतो त्यावेळेस ते 5 पार्टनरची नावं पुढे येणार होती, पण तुम्ही आधीच मला मागे खेचलं म्हणून मला विड्रॉ. अरे बीडमध्ये कसं येणार? त्या कंपनीत ते असले पाहिजे ना. त्या कंपनीत तुमचा मुलगा आणि तुमच्या सुविद्य पत्नी हे 2च जण आहे, तेव्हा 5 पार्टनर कुठे आहे? मग तर असं तर ऋण काढून तर सण कोणाला करता येईल? मग त्याला तुम्हीच का पाहिजे? जर असं कलेक्टरने सगळ्याला दुसऱ्याला अलाउड केलं, असे 25 लोक आले असते ना ते टेंडर घ्यायला. की एकदा टेंडर घेतल्यानंतर 4-5 जण 10 जण जमा करून ते घ्यायला तर आणखी 25 लोक आले असते ना. अशी सवलत मग सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने, कलेक्टरने. MIDCच्या जमिनीबाबत मी त्याच्यावर 78 लाख रुपये पेनल्टी भरलेली आहे असं स्पष्ट ते म्हणतात. त्यात काही गैरव्यवहार नाही, नियमानं आरक्षण बदललेलं आहे आणि सगळं नियमानं झालं आहे. त्याच्यातले एक पार्टनरने राजीनामा का दिला हा माझा प्रश्न आहे. त्याच्यातले जे एक पार्टनर आहे त्यांनी राजीनामा का दिला याचं उत्तर द्यावं. माझं मत असं आहे की या पार्टनरचं इन्कम टॅक्सचं सगळं वापरलं, स्वतःचा फायदा करून घेतला, प्लॉट अलर्ट झाला, त्या पार्टनरला बाजूला केलं, असा माझा आरोप आहे. मला याच्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे, पण सांगतो मी, हा पार्टनर होता एक भावेन अमीन नावाचा, भावेन पटेल, हा त्याच्यातला पार्टनर होता. त्याचं उत्पन्न चांगलं आहे ते दाखवलं आणि प्लॉट घेतला. तुमचं दाखवायचं ना, तुमचं दाखवायचं. आणि ज्याचं उत्पन्न मला असं वाटतं काही लाखात आहे त्याला कोट्यवधीचं कर्ज कसं मिळतं? बँका बघायला येतं, शेतकऱ्याला लाख रुपयाचं लवकर देत नाही. ज्याची 25-25 लाखाची जमीन आहे, 1-1 कोटीची जमीन आहे, त्याला लाख रुपये कर्ज मिळत नाही. आणि याच्याकडे 25 लाखाची प्रॉपर्टी दाखवतो आणि याला 25 कोटी रुपये कर्ज मिळतं. हे पण बघितलं पाहिजे. हा सत्तेचा मला असं वाटतं मिसयूजच आहे. देणारे देतात, घेणारे घेतात, तुमच्या पोटात का दुखतं असं म्हणणं शेवटचं. कबूल करा ना, यांनी दिले ना आम्ही घेतले, काय प्रॉब्लेम नाही. आमच्या पोटात काय दुखायचं? आणखी घ्या, मोठं आणखी घ्या, आम्हाला काय अडचण आहे. शुभेच्छा आहे तुम्हाला. दादा, विधानसभेत तुम्ही 2 प्रश्न उचलले, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही प्रकरणामध्ये घोषणा केल्या कारवाईच्या. मात्र आता विद्यादीपच्या ज्या मुली आहेत त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. दुसरं, विद्यापीठाने ज्या उपकुलसचिवांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांच्याच विरोधात आरोप केले की त्यांनी ते नाटक केलं. हे पण मी ज्या विद्यापीठातल्या ठाकरे ताई म्हणून आहे उपकुलसचिव, यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललो परवाच्या दिवशी, काल बोललो मला वाटतं संध्याकाळी. त्यांची तब्येत मला बोलण्याहून तरी खराब वाटली, कारण मी मोबाईलवर बोललो, मोबाईलवर बोललो मी त्यांच्याशी. आणि मोबाईलवर बोललेले असताना काही जरी असलं, कितीतरी त्यांच्या कामाच्या तक्रारी असल्या तरी मला असं वाटतं कर्तव्याचे, ड्युटीचे काही नियम आहे, वरिष्ठांनी बोलण्याचं, वागण्याचे काही नियम आहे. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी, शांत बसणं बाबा, मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एका महिला अधिकाऱ्यांना प्रेशर करणं, काम करत नाही. मग विद्यापीठाला किती लोक काम करतात हा प्रश्न आहे. किती लोक नुसते खुर्च्यावर अंडे देत बसतात हा प्रश्न आहे. आणि म्हणून कुलगुरू असेल, कुलसचिव असेल, ते मंजा, किती प्रकरण आहे त्याच्या काय बापाची विद्यापीठ आहे, त्यांच्या नावावर केली मंजा बिंजा, कुठला आला हा मंजा, विद्यापीठ त्याच्या बापाची आहे. आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना ठेचावं लागेल. अजून तर फक्त बोललो, अजून जरा अधिवेशनातून मोकळं होऊन द्या, यांना दाखवू आपण व्यवस्थित. कारण कशी असो ती महिला, काम करत असेल नसेल नोटीस द्या ना, बदली करा, सस्पेंड करा. ही काय पद्धती तुमच्या हॅरॅसमेंट करण्याची? आणि म्हणून मला असं वाटतं विद्यापीठाचं जे प्रशासन आहे, माज आलेलं प्रशासन आहे, विशेषतः तो मंजा बिंजा ही जी 2-4 जणांची गँग आहे, सातत्यानं अशा पद्धतीनं दादागिरी या विद्यापीठाच्या प्रशासनात करत असतात. मग याला शिवसेना सुद्धा योग्य पद्धतीनं धडा शिकवेल. विद्यापीठच्या प्रकरणी काल मुलींनी त्या ठिकाणी बराच गोंधळ घातला. काय विद्यापीठच्या बद्दल ठोस अशी कारवाई सरकार करत नाही? ठोस कारवाई काय केली पाहिजे? आता त्या संस्था चालवणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल केले,
जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं. या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्या आहे. आता पुढच्या गोष्टी हळूहळू होतील. पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, सरकारचं एक पैठणला वसतिगृह आहे, हे सरकारने का बंद केलं हा पण माझा प्रश्न राहणार आहे. अशाच प्रकारचं सरकारचं पैठणला वसतिगृह आहे, पण तो सरकार चालवत नाही आणि म्हणून अशा खाजगी संस्थांना असे वसतिगृह चालवावे लागतात. म्हणून मी बालविकास अधिकाऱ्यांवर जी तक्रार केली होती ती त्याचा उद्देश हा आहे की अशा पद्धतीनं माझ्याकडं या विद्यादीपच्या ज्या ज्या तक्रारी झाल्या, 1 नाही 2 नाही, मागच्या 2022-23 पासून वेगवेगळ्या तक्रारी होतात, परंतु त्याची दखल जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांनी घेतली नाही. शेवटी खाजगी संस्था जरी असल्या तरी सरकारचं नियंत्रण या संस्थेवर आहे आणि सरकारचे अधिकारी हे नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले. निश्चित मला असं वाटतं जे कोणी आता संबंधित यंत्रणा असेल त्या मुलींचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील. त्या मुलींना व्यवस्थित जगण्याचा अधिकार आहे. म्हटलं तेच थांबवलं कोणी होतं? याच संस्थेतल्या महिलांनी थांबवलं होतं. आणि आता मला असं वाटतं त्यांच्याविषयी या मुली बाजू घेत असतील नसतील मला माहिती नाही, परंतु शेवटी जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हावी. दादा, एकनाथ शिंदे हे संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज आहेत. तसेच पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही अशी शिंदेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आणि दोन्ही संजयमुळे ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये शिंदे अडचणीत सापडलेले. एक तर त्या संजय गायकवाडने ज्या पद्धतीनं एका व्यक्तीला मारला, आता आपण जर रस्त्यावर अशी मारहाण केली तर कोणता गुन्हा दाखल होतो? ते 2-2, 3-3 दिवस लागतात. ते व्हिडिओ येतो, ते एका आमदाराचा. आणि मला तर असं कळालं की त्या जी कॅन्टीनची जी समिती असती त्याचे अध्यक्षच संजय गायकवाड आहे, असं माझ्या अजून मी माहिती नाही घेतली, पण मला काल कोणतरी सांगितलं की त्या समितीचेच अध्यक्ष संजय गायकवाड आहे. याचा अर्थ बघा इतक्या दिवस कसं चाललं. मला ते कळालं की त्यात कॅन्टीनचा करार सुद्धा संपलेला आहे आणि मग हा संजय गायकवाड त्या समितीचा अध्यक्ष आहे. आणि मग मला तर वाटेल तर बाकी कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर समितीचा अध्यक्षच चांगलं अन्न न द्यायला जबाबदार असतो. अशा पद्धतीनं यांचं नाव संजय खऱ्या अर्थानं संजयचा अर्थ त्याला फार दूरदृष्टी होती, यांना तर जवळची सुद्धा दृष्टी नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणारे लोक, सार्वजनिक जीवनात राहणारे लोक अशा पद्धतीनं मारहाण करत असतील, उघड्या पैशाच्या थैल्या घेऊन मिरवत असतील, भूखंड लाटत असतील, टेंडर लाटत असतील, तर मला असं वाटतं नाराजी व्यक्त करून होणार नाही, यांच्यावर कारवाईची गरज आहे असं मला तरी वाटतं. दुसऱ्या संजयच्या दिव्यदृष्टीची फार चर्चा सुरू आहे. त्यांच्यावर असं म्हणणं आहे की यांनी काही कॅमेरे लावले होते का ज्या दोघांची भेट झाली, म्हणजे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली, तर यांनी काही स्पाय ठेवला होता की कॅमेरे लावले होते? मला असं वाटतं जसं तुमच्याकडे सूत्रांची माहिती असते तसे आमच्याकडे पण काही आहे ना, त्याच्यामुळे ते स्पाय का काय हे तुम्हाला कशाला सांगायचे, आमचे सूत्र तुम्हाला कशाला सांगायचे. पण त्यात असं आहे, एकनाथ शिंदे ते कधी दिल्लीला जातात, दिल्लीवरून थेट महाबळेश्वरला येतात. अधिवेशनाचे 2 आठवडे झाले, फारसे काही दिसले नाही, काय रस नाही, नाराज आहे, काय चर्चा आहे? म्हणजे तुमच्या सूत्रांची काय माहिती आहे? अस्थिरतेचं लक्षण आहे. कारण ज्या पद्धतीनं माणसाच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही त्यावेळेस माणूस आतून अस्थिर होतो. कारण आणि हे स्वाभाविक आहे, 2-3 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आता पूर्ण पंख छाटले गेलेले आहे. आपले खातं, त्या खात्यातही कमी अधिकार, आणि म्हणून निश्चित माणसाची मानसिकरित्या माणसाला थोडं वाईट वाटत असतं. मला वाटतं हा एक मानसशास्त्रीय प्रकार आहे. याला फार पॉलिटिकल वेगळा विचार तो वेगळा स्वतंत्र आहे, पण तो मानसशास्त्रीय जर विचार केला तर अशी मानसिकता व्यक्तीची होते आणि होत असते, आणि ती मला असं वाटतं झालेली दिसते. परंतु राजकारणात अशी होऊ नये हे तितकंच खरं आहे. कारण पद येत असतात, जात असतात, कोणाचे कित्येक लोक होतात आणि नंतर हे काय आपल्या इथं कपाळावर थोडी लिहून आले की मी आता एवढ्या वर्ष हेच राहणार आहे. ठीक आहे, उद्या दुसरी जबाबदारी येऊ शकते. ती एक मानसिकता असली पाहिजे असं मानसशास्त्रीय दृष्ट्या मला असं वाटतं. की अस्थिरता बाहेर निघण्यापर्यंत दिसेल असं वाटतं तुम्हाला? बिलकुल दिसणार. हे त्याचेच प्रकार आहे. संजय गायकवाड, संजय शिरसाट हे त्याचेच प्रकार आहे. हे प्रकार काय आजच चालू आहे का? तर नाही. आणखी तर तुमच्या समोर फक्त हे मीडिया समोर आले म्हणून बाकींचे प्रकार बघितले तर मला असं वाटतं या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या जे वेगळ्या पद्धतीने आर्थिक गर्तेत लोटण्याचं काम या 3 वर्षाच्या सरकारने केलेलं आहे. या 3 वर्षाचे सरकार होतं. या सरकारने
मला असं वाटतं भ्रष्टाचार गुत्तेदारी कमिशन याच्याशिवाय काहीच केलेलं नव्हतं. आणि म्हणून काही प्रमाणात म्हणेल मी, काय लगे आताचं सरकार धुतलेलं आहे असं मी म्हणणार नाही, परंतु हे किमान लिगल कायद्यात बसून भ्रष्टाचार करतात ते बेकायदेशीर करत होते, एवढाच फरक आहे. मुख्यमंत्री होऊ शकतात का? कारण ते संजय राऊत असं म्हणाले की मी अमित शहाकडे गेलो होतो, ते गेले होते मुख्यमंत्री मला करा म्हणून. तर असंही होऊ शकतं ना, ते मुख्यमंत्री होऊ शकतात. काही होऊ शकतं ना, त्याला काय काही होऊ शकत नाही असं राजकारणात म्हणता येणार नाही, काही होऊ शकतं. पण तशी परिस्थिती आहे का? सांगेल तुम्हाला. मुख्यमंत्री शिंदे असताना त्यांनी खूप साऱ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केल्या हो. आणि हे सगळं देता देता आता इतकी आर्थिक कोंडी झाली आहे की सरकार चालवणं कठीण होत चाललेलं आहे आणि याची कबुली आता मंत्रीच देऊ लागलेले आहेत. सत्य आहे. हे पहा, आता मी पुरवणी मागण्यावर बोलत असताना हे विषय मांडलेले आहे. राज्य जवळपास 10 म्हणजे आधीच 9,21,000 कोटी 9,22,000 कोटीचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. मागचा अर्थसंकल्प या वर्षीचा 55,000 तुटीचा आहे, 54,000 आणि आता 45,000च्या पुरवणी मागण्या म्हणजे हे पण 1,00,000 कोटी झाले. म्हणजे 9,22च्या आता 10,22 झाले. पुन्हा 2 पुरवण्या मागण्या येईल. म्हणजे या वर्षाच्या अखेरी राज्य सरकार जवळपास 11.5 लाख ते 12 लाख तुटीमध्ये हे राज्य सरकार जाईल. आज जवळपास 88,000 कॉन्ट्रॅक्टरांचे 88,000 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्टरचे बिल देणं बाकी आहे. मग PWD असेल, जलसंधारण असेल, जलसिंचाचा. जलजीवन मिशनला आज निधीची कमतरता आहे. 30,000 कोटी खर्च गेले, 18,000 कोटीची गरज आहे. सरकार देऊ शकत नाही अशी परिस्थिती राज्याची आहे. अशा वेगवेगळ्या स्थितीत आर्थिक स्थिती असताना 86,000 कोटीचा शक्तीपीठ मार्ग गरज काय? पण कसं आहे, टर्न ओव्हर आहे इथून, मग गुत्तेदारी, मग भूसंपादन, मग त्याच्यामध्ये 4 गोष्टी, मग आपल्या लोकांनी त्या भागात जागा घेतलेल्या त्यांना 2 पैसे जास्त मिळणं, मग त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेणं, हे घडतं. मग रस्त्याचे टेंडर, वेगवेगळे टेंडर्स, अशा सगळ्या गोष्टी असताना वाटतं हे सगळं आता लक्षात आलं. तो आपला मेगा इंजिनिअरिंग 3,000 कोटी जास्त रकमेचं टेंडर, 3,000 कोटी, 100 चला 16,000 कोटीच्या एखाद्या कामामध्ये 100, 200, 300 कोटी, 3,000 कोटी. मला सांगा, साध्या वेड्या माणसाला समजेल की 3,000 कोटी रुपयाचं जास्त टेंडर दिलं म्हणजे काय होत असेल, हे काही कोणाला समजून सांगितलं. आणि मग असे सगळा कारभार असल्यामुळं मला असं वाटतं राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. आता काल मुंबई उच्च न्यायालयाच्या जनसुनावणी पाण्याच्या संदर्भात हायकोर्टानं खूप मोठ्या प्रमाणात नाराजी केली. कॉन्ट्रॅक्टरला विचारले की पुन्हा कामगार छठपूजेला जाणार आहेत का? फक्त 6 टाक्याचं काम पूर्ण झालेलं आहे, जिथं अपेक्षित होतं की 36 टाक्यांचं काम पूर्ण व्हायला पाहिजे किंवा आणखीन 2 वर्ष लागतील असं कोर्टानं सांगितलं काल. अमिकस क्युरीनं अशाच पद्धतीने काम चालू होतं. हे पहा, माननीय मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेऊन 31 ऑक्टोबरला पूर्ण पाणी द्यायचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही घोषणा केली की 31 ऑक्टोबरला जर पाणी दिलं तर 1 नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्र्याचा आम्ही शिवसेना म्हणून मुख्यमंत्र्याचा सत्कार करू जर या योजनेतून 31 ऑक्टोबरपर्यंत पाणी आलं तर. कारण या खोट्या घोषणा, चुकीच्या घोषणा सातत्यानं मुख्यमंत्री महोदय करतात. आताही तशीच घोषणा झालेली आहे. या सगळ्याचं फील्डवर जर काम बघितलं तर मला वाटत नाही 31 ऑक्टोबर हे काय 31 ऑक्टोबर पुढच्या वर्षीचं सुद्धा होईल का न होईल अशा प्रकारची शंका आहे. त्यामुळे कोर्ट जे बोललं ते सत्य बोललेलं आहे. दादा, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष आहेत, असं म्हटले की येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा धागा धरून कुणी चालत असेल तर तो आमच्यासोबत असेल आणि जर आमच्यासोबत राहून जर चुकीचे वर्तन करत असेल तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवा. म्हणजे काय मग इशारा कोणाला? इशारा कुणाला आहे? कोणाला इशारा देणार? रवींद्र चव्हाणच्या वक्तव्याला कोण? रवींद्र चव्हाण थोडी पार्टी चालवतात, देवेंद्र फडणवीस पार्टी चालवतात. दादा, मुंबईच्या साकीनाका परिसरातील एका शाळेकडून इयत्ता 3री पासून हिंदी शिकण्याबाबत पालकांकडून हमीपत्र भरून घेतले जाते. हे आता राज्याने डिक्लेअर केले, आता कोणती शाळा हिंदीचं कंपल्शन करणार नाही. असं कुठं होणार असेल तर मला असं वाटतं त्याच्याविरुद्ध आवाज उठवला जाईल. हिंदीला विरोध नाही, हिंदीच्या कंपल्शनला विरोध आहे. आणि 5वी पासून मुलं हिंदी शिकतातच ना, ती शिकायला थोडी बंदी आपण केलेली आहे. पण 3री पासून आणि 1ली पासून हिंदी नाही म्हणतात. राज्य सरकारने पण आता अध्यादेश तशी घोषणा केलेली आहे. असं कोणती शाळा करत असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई सरकारला करायला भाग पडू.
दादा, 2 आठवडे झाला हे अधिवेशन सुरू आहे. ते अधिवेशन लवकर गुंडाळण्यासाठी काल बैठक सुद्धा झालेली आहे. काय म्हणाल एकंदरीत 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांचा काही प्रश्नावर आलेला नाही, बाकी इतर प्रश्न आलेले नाही, फक्त मराठी, हिंदी आणि बाकी अधिवेशनाच्या काय चाललेलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का विरोधी पक्ष? समाधानी नाही. समाधानी याच्यासाठी नाही की मीडिया पण लोक पण उडत्या विषयाकडे लक्ष देतात, बेसिक विषयाकडे कोणी लक्ष देत नाही. जे मूलभूत विषय आहे आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांचे विषय आहे. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे. खत बी बियाणाचं उपलब्धता कमी आहे. जवळपास 77,000-78,000 हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. कित्येक मागची थकबाकी सरकारकडं, इन्शुरन्सचा नियम सरकारने बदललेले आहे. परंतु जनता असो आणि मीडिया असो हे कोणी याच्याकडे लक्ष देत नाही. लोकसुद्धा असेच, आता तुम्ही आता साकी नाकाच्या शाळेचा प्रश्न विचार, ठीक आहे, एक शाळा आहे, कुठली आहे काय आहे, पण मला असं वाटतं एक शेतकरी आत्महत्या करतो त्याचं आपल्याला सिरियसनेस राहत नाही. आज कित्येक शेतकऱ्यांनी पेरण्यानंतर ते उगवलंच नाही, त्याचे काय हाल झाले असेल हे कोणी बघतंय का, कोणी विचार करतं का? मला असं वाटतं या बेसिक विषयाकडे दुर्लक्ष करायला सत्ताधारी पक्षच नाही, सगळेच याच्यात, मग आमचाही थोडासा वाटा असू शकतो, मीडियाचा त्याच्यात वाटा असतो, जनतेचा वाटा असतो. मला वाटतं हे बदल सगळ्या स्तरातून आवश्यक आहे. परंतु अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडायला आणि सोडवण्यासाठी असतात. परंतु जनतेचे प्रश्न मांडलेले त्याच्याकडे कोणी सिरियसली घेत नाही, त्याच्यावर कोणी उत्तर मागत नाही किंवा उत्तर दिलं जात नाही. दिलं उत्तर तर त्याचं पाळलं जात नाही. अशा प्रकारची विदारक स्थिती सध्या आहे, इथं कबूल केलं पाहिजे. सभागृहात मीडिया का जनता आहे का तुम्ही? असं नाही, एखाद्या विषयाला जर मीडियाने उचललं तर त्या विषयाकडं सरकारचं जनतेचं लक्ष जात असतं. आता समजा परवाच्या दिवशी लातूरचा अंबादास पवार एका शेतकऱ्याचा फोटो आला सामनामध्ये, म्हणून सगळी मीडिया तिकडे धावली. आता अंबादास पवार या राज्यात काय एकच आहे का? एकच आहे का? शेवटी मीडियाचं महत्व आहे ना, मीडियाचं महत्व आहे ना. असे अंबादास पवार येऊ द्या बरं 1000 पुढे. प्रश्न असा आहे की मीडिया दाखवल्यानंतर मग तुम्ही सभागृहात बोलणार का? म्हणजे असं नाही, आम्ही मीडिया सभागृहात गेलं चांगलं आहे ना. मग तुमची काय गरज आहे आमदारांची? नाही, असं नाही, आमदारांची गरज नाही, अशातला भाग नाही. आमदार जे विषय मांडतात ते मीडियावर आले पाहिजे ना, ते आले पाहिजे ना. आमदार मांडतात, काय मांडत नाही अशातला थोडी भाग आहे. आमदार मांडतात विषय, आमदार मांडतात, सरकार त्याच्यावर थातूरमातूर उत्तर देतं, त्याच्याकडे सिरियसली बघितलं जात नाही. हे सत्य विदारक आहे. मी काय एकट्या मीडियाला नाही दोष धरत, मी सत्ताधारी साईडला आमचाही थोडासा रोल आहे त्यात, हे मी कबूल करतो ना. मी काय फक्त एक जणावर थोडी त्याचं हे करतोय. आणि म्हणून मूळ प्रश्नापासून आपण दूर राहतो असं माझ्या तरी मनाला सातत्यानं वाटतं. विरोधी पक्षाच्या किती आमदार विधानसभेत आणि विरोधी अधिवेशन लोटूपुटूचा खेळ झालाय का? नाही, असं नाही. अधिवेशनात जेवढी आमची ताकद आहे, शक्ती आहे, त्या आधारावर, जसं परवा जनसुरक्षा विधेयक विधानसभेत फ्लुएंटली गेलं, परिषदेत नाही गेलं फ्लुएंटली. आम्ही आवाज उठवला, आम्ही भूमिका मांडल्या. सरकारला या गोष्टीची तर दखल घ्यावी लागेल ना. भूमिका मांडल्या, लुटूपुटूची नाही. कित्येक अधिकाऱ्यावर कारवाई करायला लागलेली आहे. कित्येक मंत्री ज्याला म्हणता येईल थोडंसं मागे हटलेले आहेत. मंत्र्यांना कित्येक विरोधी पक्ष धारेवर धरतो. शैक्षणिक विषयात असेल, आदिवासींच्या प्रश्नात असेल, सामाजिक न्याय विषयात असेल, महिलांच्या विषयात असेल, सातत्यानं वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत विरोधी पक्ष आवाज उठवतो आणि सरकारला त्याच्यासमोर झुकावं लागतं. एक मुख्य सचिवाने एक पत्र लिहिलं आहे ज्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदोड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाने शासनाची दिशाभूल करून वन खात्याची जमीन गिळंकृत केली आहे. हो, मी पत्र लिहिलेलं आहे. प्रकार आहे तो आणि मी पत्र लिहिलेलं आहे. कारवाई काय झाली मला अजून माहिती नाही, परंतु त्याचा निश्चित मी माहिती घेतो. परंतु या संस्थेनं वन विभागाच्या जागेवर चुकीचे खोटे कागदपत्र बनवून वेगवेगळ्या इमारती बांधलेल्या आहेत, सरकारला फसवलेलं आहे. अशा प्रकारची ती तक्रार माझ्याकडे काही मंडळींनी याच्यात केलेली आहे. मी त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री, मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे, परंतु त्याचा रिव्ह्यू काही अजून घेतला नाही. मी नक्की घेईल. तुम्ही कधी पत्र लिहिलं होतं सर? आणि महिना झाला असेल, 1 महिना झाला असेल मी पत्र लिहिलेलं आहे, पण तुम्ही रिव्ह्यू. समाज कल्याणच्या प्रदेश उपायुक्त जे आहेत जे सोनखवडे, ह्या कंत्राटी महिलांना घरी आणून मसाज करून घेतला असं व्हायरल झालेलं आहे. मला असं वाटतं
मीडियासमोर आपण अशा महिलांच्याविषयी चर्चा करू नये, पण अशा पद्धतीनं व्यक्तिगत कामासाठी कोणतेही शासकीय कर्मचारी वापरू नये असं मला वाटतं. त्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा केली, म्हणजे महिलांनी केली पण मात्र त्यांच्या महिलांच्या विरोधात डिपार्टमेंटला तक्रार ज्यांनी केली असेल, ज्यांच्या विरुद्ध झाली असेल त्याला कारवाई करायला डिपार्टमेंटला बिलकुल सरकारला आदेशित करायला सांगू. हे शहरातली जी पाडापाडी चालू आहे किल्ले युनेस्कोच्या यादीत आलेले आहे. राज्याची विधान परिषदेची विरोधी पक्षनेते आहेत ते पाडापाडीचं कसं आहे? शहरात विचार हो? हे असं आपलं चांगलं आहे, त्यांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत आलेले आहे. खरं तर मी अतिशय मोठ्या मनानं सरकारचं अभिनंदन करतो. आणि या 12 किल्ल्यापैकी 11 किल्ले हे आपले महाराष्ट्रातले, एक किल्ला हा तामिळनाडूमध्ये आहे. आणि याच्यासाठी सरकारने जे काही परिश्रम घेतले असेल, कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे, स्वाभिमानाचा आहे. आणि हे किल्ले अशा पद्धतीनं जागतिक वारशाच्या यादीत येणं मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय अभिमान आहे. निश्चित सरकारने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे मला असं वाटतं एक अतिशय अभिनंदनाची बाब आहे. आणि म्हणून अतिशय खुल्या दिल्यानं सरकारचंही अभिनंदन करत असताना छत्रपती शिवरायांचा हा वारसा, पराक्रमाचा वारसा, स्वाभिमानाचा वारसा, शौर्याचा वारसा हा जपण्यासाठी ताकद देणारा आहे, बळ देणार आहे. शहराची जी पाडापाडी चालू आहे सगळ्या रस्त्याच्या संदर्भात काय तुम्हाला म्हणजे नुकत्याच दिलेल्या मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे? शहरातले लोक म्हणतात की बुवा आमचं सगळं घर पाडलं चाललंय, पण राज्यकर्ते गायब झाले सगळे, मत मागण्यासाठी पाया पडायला येतात. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अशा पद्धतीनं याची मागणी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीनंच ही मागणी केली. सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. अतिक्रमणं निश्चित पाडली पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही. पण जे नियमात आहे असे पण घरं, अशा पण मालमत्ता पाडल्या जातात. जे नियमात नाही अशा धनदांडग्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवल्या जातात. हे सगळ्यात मोठं याच्यातलं चुकीचं आहे. आणि म्हणून लोकांना असं रस्त्यावर आणणं हे चूक आहे, हे पाप आहे असं मी स्पष्टपणे सांगतो. एकनाथ शिंदे जे नाराज झालेले आहेत शिरसाट आणि गायकवाड यांच्यावर, ते कारणच टोचले म्हणायचं का म्हणजे कुठं पण नाराजी कोणाला सांगितली त्याने? अरे ते सगळे सारखेच आहे. हो ना, ते कोणाला सांगितलं ते एकनाथ शिंदे मी नाराज आहे म्हणून? मी नाराज आहे. दादा शीर्षक हिंदी में देना अब जाने देना है. ते ज्यादा म्हटले. मला कधीतरी ते तुमचे सगळे भाषणं बघितल्यानंतर असं वाटतं ते डायरेक्ट महानगरपालिकेचा सभागृह दिसायला लागले. सगळे इथले संभाजीनगरचेच प्रश्न आहेत. कोणते असं नाही. 2-3 दिवसापासून मी कसं असतं तुला सांगतो, ऐकून घे. मूळ भाषणामध्ये मी संभाजीनगर घेत नाही, पण छोटे छोटे आयुध असतात, विशेष उल्लेख, औचित्य. तुम्ही रस्त्याचा घेतला, विद्यापीठाचा घेतला. मग हे मी हे केलेलं आहे बा. मी आहे ना प्रत्येक पावलावर लढाई लढतो, सोडायची नाही संधी कोणती पण. आता 289 असतं, औचित्य असतं, नाही मांडले पाहिजे. मांडायचे शहराचे मुद्दे. शेवटी आपल्याला हे बा, शेवटी आपण लिडरशिप घेतली करतो. हा मूळ जे भाषण असतात, आता पुरवणी मी पूर्ण राज्य बोललो विमानाचा संदर्भातला विमानाचा विषय फार गंभीर झाला. आहे ना. दो संजय अभी चर्चा में है दोनों संजय अभी चर्चा में है, क्योंकि संजय धृतराष्ट्र के साथ रहते हैं और धृतराष्ट्र को कुछ सामने का दिखाई नहीं देता है. इसी प्रकार इस महाराष्ट्र में धृतराष्ट्र है, कौन है मुझे पता नहीं, उनके ये संजय है. इसलिए धृतराष्ट्र और संजय साथ में रहे तो वो अड़चन होने वाली है. एक संजय तुमच्याही सोबत आहे, तुम्हाला कोण धृतराष्ट्र आहे फिर? हमारा कोई नहीं. हमारे संजय ताकत से देश के लिए, राज्य के लिए लड़ते, भ्रष्टाचार के खिलाफ लड़ते. अर्जुन है वो, लड़ रहे हो. शहर में अतिक्रमण की कार्रवाई हो रही है, लोग बेघर हो रहे हैं, बहुत से लोगों ने अपना गुस्सा भी रास्ते पर निकाला. कारपोरेशन नियम के तहत कार्रवाई करना चाहिए और सभी को समान समझना चाहिए. मेरे कान पे ऐसी बात आई है कि गरीबों के घर गिराए जाते हैं और अमीरों के घर बचाए जाते हैं. इस प्रकार की भेदभाव का काम अगर कारपोरेशन कर रहा होगा तो गलत है. लेकिन लोगों ने अतिक्रमण नहीं करना चाहिए, ये भी सच है.
क्योंकि रास्ते बड़े होने चाहिए, आने वाले समय में इससे और बड़ी दिक्कतें बढ़ सकती है। हाँ, लेकिन ये अतिक्रमण की जो रेखा है इसके अंदर जो उनको क्यों तकलीफ दे रही कारपोरेशन, ये मेरे सामने का सवाल है। निश्चित कारपोरेशन के कमिश्नर से बात करके इसमें जो कोई सवाल खड़े हुए जनता के लिए, उसके लिए एक कोई ना कोई मार्ग निकाला जाएगा। संजय शिरसाट जो है संजय राउत के रूप पे मानहानि का दावा करने लगे और पे बातचीत भी कर रहे हैं। मैं समझता हूँ, मैंने इसका जवाब दिया है, जिसको मान है उसकी हानि होती है, इसको मान ही नहीं तो क्या हानि होने वाली है। संजय धृतराष्ट्र आणि मराठी. अरे यार तेवढं जर कापलेलं तर दोन्ही बाजूने वाचतात. तेवढंच काप मिस केलं. ओके. दोन्ही संजय चर्चेत आहेत. हे पहा, संजय कोणाबरोबर होते? हे संजय जे आहेत धृतराष्ट्रांना खऱ्या अर्थानं लढाई काय चालली ही सांगायच्यासाठी संजय काम करत होते महाभारतात. पण तो आताचे संजय हे स्वतःच लढाई करत बसतात आणि जे कोणी यांचे धृतराष्ट्र यांना मिसगाईड करतात, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून हे दोन्ही संजय खऱ्या अर्थानं आज राज्यामध्ये राज्याला अपेक्षित नसलेलं, जनतेला अपेक्षित नसलेलं असं कार्य करतात. आणि म्हणून हे धृतराष्ट्र आणि हे संजय दोन्ही मला असं वाटतं निश्चित महाराष्ट्राला अधोगतीला नेतात. संजय नावच धोकादायक आहे म्हणजे. अर्जुन संजय का? हा, संजय राऊत साहेब हे अर्जुन आहेत, हे लढतायत. ह्या सगळ्या मला असं वाटतं कौरवाशी हे सगळे एक झालेलेच आहे ना, वेगवेगळ्या विषयाचे. हे सगळे लोक एक झालेले. अजितदादा असेल, किती अपराध आहे. एकनाथ शिंदेची सगळी गँग, किती अपराध आहे. भाजपमध्ये जमा झाले सगळे काँग्रेस राष्ट्रवादी, किती अपराध आहे. हे सगळे लोक एकत्र झाले. हे 105 होते महाभारतात, पण पांडव 5च होते. तसे संजय राऊत साहेब हे पांडवापैकी एक आहे. आणि मला असं वाटतं ही धृतराष्ट्राची जी सेना आहे, दुर्योधनाची सेना, याला संपवते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.